नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकेतर कर्मचारी भरती 2026 ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. शिक्षक भरती सध्या चालू आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांची तब्बल 17,500 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो 30,000 पेक्षा जास्त शिक्षकांची भरती सध्या चालू आहे. आता ही शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीमध्ये कोणकोणती पदे भरली जाणार आहे सरळ सेवेने मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये लिपिक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशी 3 पदे भरली जाणार आहे आणि एकूण जागा रिक्त जागा 17,500 पेक्षा जास्त आहेत आणि 15,000च्या आसपास ही जाहिरात येणार आहे. ही पदे कोठी भरली जाणार आहेत तर जेवढ्या या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक, शासकीय, बिगर शासकीय जेवढ्या पण या ठिकाणी शाळा, कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये ही पदभरती केली जाणार आहे. मित्रांनो, ही शिक्षकेतर पदभरती येणार आहे ज्याच्यामध्ये लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा पदे असणार आहे. याच्यासाठी आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्व अपडेट सर्वात पहिल्यांदा तेथे तुम्हाला बघायला भेटतील. आता याच्यामध्ये एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की ही जाहिरात कधीपर्यंत येणार आहे याच्याबद्दल डिटेल्स मध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि या पदभरती संदर्भात अपडेट यायला सुरुवात झालेली आहे. अपडेट काय आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर याची पात्रता सर्वात पहिल्यांदा सांगतो, त्याच्यानंतर वयोमर्यादा सांगून घेतो आणि पगार कशा प्रकारचा भेटणार आहे डिटेल्स मध्ये माहिती सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, 11 ऑगस्ट रोजी एक जी-आर आला आणि त्याच्यामध्ये सांगितलं जेवढ्या पण या ठिकाणी खाजगी अनुदानित जेवढ्या शासकीय, निमशासकीय, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कॉलेजेस आहेत त्यांच्यामध्ये लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे भरली जाणार आहे. त्यांची पात्रता सर्वात पहिल्यांदा मी इथे सांगून घेतो. त्याच्यानंतर वयोमर्यादा, त्याच्यानंतर पगार वगैरे सांगतो आणि अपडेट काय आलेली आहे ते देखील सांगतो. आता हे आपल्या याच्यामध्ये एक कनिष्ठ लिपिक पद भरलं जाणार आहे. कनिष्ठ लिपिक पद भरलं जाणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर या पदामध्ये पात्रता काय आहे? तर कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. फक्त पदवी असून चालणार नाही. तर मराठी टायपिंग तुमच्याकडे 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट कोणतीही एक असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. मराठी असेल तर 30, इंग्लिश असेल तर 40 आणि पदवी तुमच्याकडे असायला पाहिजे. ही कनिष्ठ लिपिकचं. आता हे वरिष्ठ लिपिक पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने पद भरलं जातं. प्रमुख लिपिक हे देखील पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने भरलं जातं. आता या ठिकाणी जे ग्रंथपाल पद आहे ना ते बघू शकता संविधानिक विद्यापीठाची ग्रंथपाल विज्ञान विषयातील बी.लिब केलेला असावी. हा बी.लिब या ठिकाणी बॅचलर एक कोर्स आहे तो केलेला असणे गरजेचं आहे किंवा मान्यताप्राप्त संस्थेच्या ग्रंथालय विज्ञान विषयाच्या पदविकेसह संविधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. सर्वात जास्त आणि जागा जास्त असणारं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक हे पद असणार आहे. बघू शकता याच्यामध्ये मान्यताप्राप्त परीक्षा मंडळातून इयत्ता 12वी पास असणे गरजेचे आहे. फक्त 12वी पास असून चालणार नाही. इथं त्यांनी म्हटलेलं आहे सायन्स. काय म्हटलेलं आहे इथं? त्यांनी सायन्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. सायन्स म्हणजे तुम्ही 12वी सायन्स असणे गरजेचे आहे. आता हे शिपाई दिलेले आहे. हे या ठिकाणी सरळ सेवेतून भरलं जाणार नाही. ते अनुकंपा धोरणावरती किंवा वारसा हक्काने याच्यामध्ये भरलं जाणार आहे. ही झाली शैक्षणिक पात्रता. आता पगारावरती मी तुम्हाला इथे डिटेल्समध्ये बोलतो आणि या पदभरतीबद्दल काय अपडेट आलेली आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याच्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो, या पदभरतीचा आपण जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, नक्की जॉइन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं जर बघितलं ना, आता वयोमर्यादेबद्दल येथे मी बोलणार आहे. तर वयोमर्यादेची सर्व पदांचे 18 ते 38 असणार आहे. आता पगाराबद्दल हे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा पण शिक्षण सेवक भरती येते किंवा तिला शिक्षक भरती येते ना, त्या शिक्षकांना पहिल्यांदा 3 वर्ष मानधन तत्वावरती काम करावं लागतं. काहींना पगार असतो 16,000, काहींना पगार असतो 18,000. त्याच्यानंतर 3 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर पूर्णतः या ठिकाणी पूर्ण मानधन दिले जातं म्हणजे पूर्णतः पगार दिले जाते आणि गव्हर्नमेंटचे बेसिक अलाउन्समेंट त्याला गव्हर्नमेंट भत्ते दिले जातात. मग तो चांगला पगार होतो. जवळ-जवळ 35,000 40,000च्या पुढे होतो. पहिल्यांदा 3 वर्ष तुम्हाला 15 ते 16,000 मध्ये काम करावं लागणार आहे. तिन्ही पदांना लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा तिन्ही पदांना पहिल्यांदा 15-16,000 पगारामध्ये काम करावं लागतं. म्हणजे मानधन तत्वावरती काम करावं लागतं. 3 वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण पगार दिला जातो आणि तिथून पुढे चालू होतो. ठीक आहे. आता जाहिरात कधी येणार हा शेवटचा पर्याय पॉइंट इथे राहिलेला आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला इथे बघू शकता माहिती देतो. एक 11 ऑगस्टला याच्याबद्दल जी-आर आलेला आहे 11 ऑगस्टला आणि त्याच्यामध्ये सरळ सेवेने ही पद भरली जाणार आहे. त्याच्यानंतर लगेच 11 ऑगस्टला काल लगेच ही अपडेट आलेली आहे. इथं बघू शकता म्हणजे वेगवेगळ्या संस्थांमार्फत ही पदभरती केली जाते. सरकारी जॉब तुमचा हा असणार आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे? रयत शिक्षण संस्था सातारा
यांच्याकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. बघू शकता संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडील शिक्षकेतर सेवक, कनिष्ठ लिपिक त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णवेळ ग्रंथपाल ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी एजन्सी नियुक्ती करण्यासाठी ई टेंडर्स मागवण्यात येत आहे. टेंडरच्या अधिक माहितीसाठी व टेंडर ऑनलाईन भरण्यासाठी बघू शकता इथे त्यांनी त्यांची वेबसाईट दिलेली आहे. या संकेतस्थळावर दिले आहे टेंडर भरण्याची अंतिम दिनांक कधी आहे तर 22 ऑगस्ट आज तारीख आहे. माझ्या अंदाजे 15 ऑगस्ट आज तारीख आहे. 22 ऑगस्ट पर्यंत हे टेंडर भरायचे आहे. अशा विविध संस्थांचे टेंडर या ठिकाणी जवळजवळ ऑगस्ट आता चालू आहे. ऑगस्ट एंडिंग म्हणजे 15 ऑगस्ट आहे. 31 ऑगस्ट पर्यंत हे सर्व संस्थांचे टेंडर पूर्ण होतील. त्याच्यानंतर एकच कंपनी निवडली जाईल. शक्यतो TCS IBPS कडून ही परीक्षा घेतली जाऊ शकते. याच्यामध्ये परीक्षा होईल की नाही हे देखील अजून निश्चित नाही. याच्यावरती मुलाखतीवरती देखील याच्यामध्ये निवड होऊ शकते. अजून काही सांगता येणार नाही. परंतु शक्यता आहे TCS IBPS कडून व्हावी आपली सर्वांची इच्छा आहे. ठीक आहे. कारण मुलाखतीमध्ये काय गोंधळ होतो आपल्या सर्वांना हा माहीतच आहे. जास्तीत जास्त 100% तिथं भ्रष्टाचार होतो संस्थेच्या मार्फत. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, TCS IBPS कडून घेण्याची शक्यता आहे. आता जाहिरात येण्याचं आता हे टेंडर आहे ना, हे फक्त या संस्थेचं आहे, रयत शिक्षण संस्था सातारा. आता प्रत्येक संस्थेचं वेगवेगळं याच्यामध्ये असणार आहे. प्रत्येक वेगवेगळे टेंडर येतील आणि ते जवळ-जवळ 31 ते म्हणजे 31 ऑगस्टचं पुढील 10 सप्टेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकतात आणि पुढील महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर पुढील महिन्याच्या सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत ही जाहिरात 100% आलेली बघायला भेटेल. कारण याची प्रोसेस एकदम फास्ट पद्धतीने चालत असते. 4-5 वर्षातून जाहिरात येते. आता ही जवळ-जवळ खूप वर्षातून जाहिरात येत आहे. शिक्षक भरती 4-5 वर्षातून होते आणि ही शिक्षकेतर कर्मचारी भरती आहे. ती जवळ-जवळ खूप वर्षांनी होत आहे. त्याच्यामुळे ही प्रोसेस एकदम फास्ट पद्धतीने झालेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. तर जाहिरात सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत येईल. पात्रता वगैरे मी तुम्हाला सांगितलेली आहे. लिपिकची पात्रता तुम्हाला सांगितली पदवी पाहिजे. त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी मराठी टायपिंग आणि इंग्रजी मराठी असेल तर 30 आणि इंग्रजी असेल तर 40 याच्यापैकी एक टायपिंग चालेल. ग्रंथपालसाठी तुम्हाला या ठिकाणी बिलीब कोर्स पाहिजे. जो या ठिकाणी ग्रंथपालचा असतो तो कोर्स झालेला पाहिजे आणि प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्ही 12वी पास पाहिजे. 12वी सायन्स पास पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारची पात्रता आहे. आणि ही सर्व पदभरती माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये बघायला भेटेल. तेथे तुम्हाला निवड दिली जातील. आपल्याला स्वतःच्या घराशेजारी, स्वतःच्या गावामध्ये, तालुक्यामध्ये हा जॉब करण्याची संधी तुम्हाला भेटू शकते. एकूण जागा आता जर रिक्त जागांची संख्या जर बघितली 17,500च्या आसपास आहे. परंतु परंतु जागा ही 14,000, 15,000 या दरम्यान आलेली तुम्हाला बघायला भेटेल जागांची जाहिरात. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.